6 जानेवारी 2026 रोजी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली। त्या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीतील ग्राम शेंदोळा बुद्रुक येथील पारधी बेड्यावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी दात्या जयप्रकाश भोसले वय वर्ष 40 आणि 2 महिला या अवैधरित्या गावठी दारू निर्मिती करताना आढळून आले। पोलिसांनी या कार्यवाहीत 750 लिटर मोहम्मद सडवा, 350 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान दुसरी कार्यवाही पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील वलगाव रोडवरील ऑर्किड शाळेच्या मागील नाल्याजवळ करण्यात आली। येथे राज रामनाथ वाघमारे वय वर्ष 25 राहणार नवसारी हे अवैधरित्या गावठी दारू तयार करताना मिळून आले। या ठिकाणाहून 1200 लिटर मोहम्मद सडवा, 200 लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा सुमारे 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही ठिकाणचा मिळून एकूण 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदगाव पेठ आणि गाडगेनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 क, फ, ड अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।